नमस्कार मित्रांनो, अंगणवाडी मदतनीस भरतीच्या संदर्भातील एक महत्त्वाचं असं अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। तर चला व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी अंगणवाडी मदतनीस, अंगणवाडी सेविका किंवा इतरही पदभरतीच्या संदर्भातील महत्त्वाचे असे अपडेट घेत आहोत। आणि मित्रांनो, आज देखील सांगली जिल्ह्यातील रिक्त असलेल्या अंगणवाडी मदतनीस पदभरतीच्या संदर्भातील अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, सांगली जिल्ह्यातील एकूण रिक्त असलेल्या 30 जागाकरिता ही पदभरती काढण्यात आली आहे, ज्याच्यामध्ये अंगणवाडी मदतनीस या पदाची ही पदभरती असणार आहे। या पदासाठी मानधन असणार आहे 5,500 रुपये आणि मिनी सेविकांसाठी मानधन असणार आहे 7,200। याच्यामध्ये 28 जागा अंगणवाडी मदतनीस आणि 2 जागा मिनी अंगणवाडी सेविकांसाठी असणार आहेत। अंगणवाडी सेविकेसाठी शैक्षणिक पात्रता ही 12वी पास ही असणार आहे। वास्तव्याची 8 ही उमेदवार हा सांगली जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रांतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सांगली या कार्यक्षेत्रातील रहिवासी असावा, अशा प्रकारची अट आहे। उमेदवाराला वयाची अट असणार आहे 18 वर्षे ते कमाल 35 वर्षे। विधवा उमेदवारासाठी ही वयाची मर्यादा 45 वर्षे पर्यंत राहणार आहे। लहान कुटुंबामध्ये लहान कुटुंबाचे अट लागू राहणार आहे। उमेदवारास 2 पेक्षा जास्त अपत्ये नसावीत। अर्जासोबत परिशिष्ट क्रमांक ब अर्थात लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र हे देखील जोडणे आवश्यक आहे। भाषेच्या ज्ञानामध्ये 10वी किंवा 10वी पेक्षा जास्त शैक्षणिक अर्हतेपैकी किमान एक अर्हता मराठी भाषेसह उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे। उमेदवार जर विधवा अनाथ उमेदवार असेल तर उमेदवाराने सक्षम अधिकारी साक्षांकित प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत सोबत जोडणे आवश्यक आहे। अंगणवाडी कर्मचारी ही एकाकी पद असल्यामुळे आणि स्थानिक रहिवासी असावा अशा प्रकारची अट असल्यामुळे या पदामध्ये कुठल्याही प्रकारची बदलीचे प्रावधान असणार नाही किंवा प्रवास भत्ता देखील दिला जाणार नाही। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, विशेष मागास प्रवर्ग या उमेदवाराने सक्षम अधिकारी साक्षांकित प्रमाणपत्राची परत सोबत जोडावी लागणार आहे। शासकीय यंत्रणेमध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणून कमीत कमी 2 वर्षे अनुभव असल्यास सक्षम अधिकारी यांच्या साक्षांकित प्रमाणपत्राची प्रत सोबत जोडावी लागणार आहे। आणि अशी प्रत जर जोडली आणि असा जर अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाते। याच्यासाठी 22 डिसेंबर 2023 रोजी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। तर उमेदवारांना 8 जानेवारी 2024 सायंकाळी 6 वाजून हे अर्ज या ठिकाणी करायचे आहेत। अर्ज करण्यासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय जिल्हा सांगली, पुष्कराज चौक सांगली, मिरज रोड, जिल्हा परिषद 2रा मजला सांगली या पत्त्यावरती अर्ज सादर करायचे आहेत। या भरतीसाठी आवश्यक असणाऱ्या अटी शर्तीचे पालन करणाऱ्या पात्र उमेदवाराची याच्यानंतर निवड केली जाणार आहे। मित्रांनो, 28 अंगणवाडी मदतनीस व 2 मिनी अंगणवाडी सेविकेच्या जागा असणार आहेत। मित्रांनो, याच पदाच्या पदभरतीसाठी एक विहित नमुन्यातील अर्ज सादर करायचा आहे, ज्याचा नमुना देखील या ठिकाणी पाहू शकता। याच्यामध्ये अर्जदाराचा फोटो, स्वाक्षरी, अर्जदाराची पूर्ण माहिती, शैक्षणिक माहिती, वयाबद्दलची माहिती, याचप्रमाणे जातीमधील असेल तर त्याची माहिती, उमेदवार विवाहित आहे की अविवाहित आहे याबद्दलची ही सर्व माहिती या ठिकाणी जोडायची आहे। आणि विहित नमुन्यातील हा अर्ज याच्याबरोबर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र अशा प्रकारचे कागदपत्रासह हा अर्ज 8 जानेवारी 2024 पूर्वी दिलेल्या पत्त्यावरती सादर करायचा आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे सांगली जिल्ह्यातील रिक्त असलेल्या या अंगणवाडी मदतनीस पदाच्या पदभरती संदर्भातील एक महत्त्वाचं असं अपडेट होतं, ज्याची माहिती आपल्याला नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो। मित्रांनो, या रिक्त असलेल्या जागेची जाहिरात, याच्यासाठी लागणारा अर्जाचा नमुना, अंगणवाडी मदतनीस, अंगणवाडी सेविका पदाच्या असणाऱ्या अटी शर्ती या सर्वाची माहिती आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती मिळेल। तर पुन्हा भेटूया नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।